या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत त्या दादाने राकेशला मेन बॉस जवळ आणलेलं असतं आणि त्या बॉसने एका कपड्याच्या सहाय्याने राकेशचा गळा आवळलेला असतो आणि राकेशला म्हणत असतो, फेडायची लायकी नव्हती तर कशाला घेतलेस रे पैसे? माझा एक एक रुपया तुला फेडायला लागेल आणि तोही व्याजासकट. असं म्हणून तो बॉस राकेशला वर उभा करतो आणि म्हणतो, शेवटचे 2 दिवस दिले आहेत. किती? राकेश म्हणतो, 2 दिवसात पैसे परत नाही केलेस ना तर कुत्र्यासारखा तुडवेन तुला आणि तुझे तुकडे करून समुद्रात फेकेन. हे ऐकून राकेश खूप घाबरलेला असतो. राकेश म्हणत असतो, नाही नाही बॉस, मी करतो परत पैसे. मला तुम्ही 2 दिवस द्या फक्त. मी नक्की पैसे परत करतो. त्यानंतर तो बॉस राकेशला सोडतो आणि तेथून जायला सांगतो. राकेश पळतच तेथून निघून जातो. अर्णव इकडे ईश्वरीला म्हणत असतो, मी सिंदोर, मला बोलायचं आहे तुझ्याशी. ईश्वरी म्हणते, सर मला वेळ नाही आहे तुमच्याशी भांडायला. अर्णव म्हणतो, भांडायला? ईश्वरी म्हणते, ऐकलत ना, सुवर्ण पादुका येणार आहेत उद्या घरी. खूप काम आहे घरी. अर्णव म्हणतो, आय नो, पण मला फक्त 2 मिनिटं बोलायचं आहे तुझ्याशी. ईश्वरी म्हणते, सर मला तुमचं काहीही ऐकून घ्यायचं नाही आहे. प्लीज मला डिस्टर्ब करू नका. अर्णव म्हणतो, म्हणजे 2 दिवस माझ्याशी बोलणार नाही आहेस? ईश्वरी म्हणते, न बोलून जाते कुठे? भांडण आपल्या दोघांचं आहे. घरच्यांना कळू द्यायचं नाही आहे मला. अर्णव गालातच हसत असतो. अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, तुला माझ्याशिवाय करमत नाही राईट? यावर ईश्वरी म्हणते, रॉंग. हा पालखी सोहळा एकदाचा पूर्ण होऊ देत, मग बघा कसं भांडण कंटिन्यू करते ते. आले मोठे, करमत नाही म्हणे. असं म्हणून ईश्वरी तेथून निघून जाते. यावर अर्णव म्हणतो, भांडखोर. ईश्वरी बाहेरूनच म्हणतो, तुम्हीच भांडखोर. राकेश इकडे बसून विचार करत असतो. राकेशला घडलेला सगळा प्रकार आठवत असतो. त्याला त्या बॉसचे सर्व शब्द आठवत असतात. 2 दिवसात पैसे नाही दिलेस ना तर कुत्र्यासारखा तुडवेन. हे सर्व आठवून राकेश खूप टेन्शनमध्ये आलेला असतो. राकेश म्हणतो, दीड दमडीचा माणूस स्वतःला बॉस म्हणवतो आणि माझा अपमान करतो. आता एखादी सोन्याची खाण हाती लागल्याशिवाय हे संपणार नाहीये. पण 2 दिवसात आणू कुठून एवढे पैसे? ही वेळ त्या अर्णवमुळे आली आहे माझ्यावर. सगळीकडून कोंडी करून ठेवलंय माझी. कुठूनही पैसे येत नाही आहेत. पण काहीतरी करावं हे लागेलच. असं काहीतरी ज्यामुळे त्या चिंटुकल्यावर प्रेशर आणता येईल. त्याशिवाय पैसे आणता येणार नाहीत. दुसरीकडे अंजली पूजेला लागणारं साहित्य मामाला सांगत असते. ते सगळे मिळून पूजेची तयारी करत असतात. थोड्या वेळाने ईश्वरी तेथे कॉफी घेऊन येते. यावर मामा म्हणतो, अबोला तुटलेला दिसतोय. अंजली ईश्वरीला म्हणते, तुम्हाला सांगितलं नाही, काय सरप्राईज दिलं याने? यावर ईश्वरी म्हणते, दूध देऊन येते आजीला. त्यानंतर ती अर्णवच्या समोर जाते आणि म्हणते, सांगा. अर्णव म्हणतो, सिक्रेट आहे. दुसरीकडे वल्लारी राकेशची वाट बघत असते. वल्लारी म्हणत असते, कुठे गेल्या जावई बापू, कधी येणार आहेत काय माहीत. इतक्यातच समोरून राकेश येतो. वल्लारी म्हणते, जावई बापू काय हो, किती वाट बघते तुमची, सापडला का बॉक्स? यावर राकेश म्हणतो, मामी अहो, शोधायचा खूप प्रयत्न केला पण नाही सापडला बॉक्स. यावर वल्लरी म्हणते, अहो जावई बापू, तो बॉक्स सापडायला हवा, कारण माझ्यासाठी तो खूप महत्वाचा आहे. राकेश म्हणतो, हो मामी, कळतंय मला. मी एक काम करतो, एक मोठा डीलर आहे, त्याच्याकडे हा विकलेला सगळा माल जातो, त्याला मी फोन करतो, बघूया त्यांच्याकडे सापडतंय का. यावर मामी म्हणते, त्यांच्याकडे मिळेल ना नक्की? वल्लरी खूप टेन्शनमध्ये असते. एवढ्यातच मागून अंजली येते. अंजली म्हणते, मामी, अगं मामा बोलवतोय तुला. त्यानंतर वल्लरी आत निघून जाते. अंजली राकेशला म्हणत असते, तुम्ही कधी आलात? राकेश म्हणतो, हे काय आत्ताच आलो. त्यानंतर अंजली म्हणते, हे बघा, उद्या आपल्या घरी श्री दत्तगुरूंच्या सुवर्ण पादुका येणार आहेत, त्यामुळे तुम्ही उद्या कुठेही जाऊ नका. उद्या तुम्ही घरीच थांबा. शिवाय आजी सुद्धा आली आहे, तिलाही खूप बरं वाटेल. यावर राकेश म्हणतो, आजी आली का? अंजली म्हणते, हो आली. राकेश म्हणतो, ठीक आहे, उद्या मी कुठेही जाणार नाहीये. शिवाय आजी सुद्धा आली आहे, तर आजींसाठी मी उद्या थांबेन घरी. थोड्या वेळाने अंजली आत निघून जाते. राकेश म्हणत असतो, अरे भंगार विकून पैसे मिळवायचा प्रयत्न करत हो, परंतु अरे देव येतोय तुझ्या घरी साक्षात सोन्याच्या पावलांनी. जॅकपॉट लागलाय. त्यानंतर राकेश आत निघून जातो. ईश्वरी इकडे आजीसाठी गरम गरम दूध घेऊन येते. ती आजीला विचारत असते, आजी बरं वाटतंय ना थोडा आराम केल्यावर? आजी हो असं म्हणते. ईश्वरी म्हणते, मी तुमच्यासाठी गरम गरम दूध आणलंय, ते पिऊन घ्या, म्हणजे तुम्हाला थोडं बरं वाटेल. आजी ते दूध बाजूला ठेवायला सांगते. पुढे ईश्वरी म्हणत असते,
तुम्हाला माहिती आहे का, आमच्या इंदोरमध्ये ना, यावर आजी म्हणते, 1 मिनिट, मला जरा तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. ईश्वरी म्हणते, बोला ना आजी. आजी म्हणते, मी इथे नसताना इथे काय काय घडलं ते सगळं मला अंजलीने सांगितलंय. मी तुला एवढ्यासाठीच इथे बोलवलंय की उद्या आपल्याकडे श्री दत्तांच्या सुवर्णपादुका येणार आहेत. सून म्हणून तुला हे सांभाळायचं आहे. ईश्वरी म्हणते, हो आजी, माहिती आहे. आजी म्हणते, या सोहळ्यात कसलीही चूक होणार नाही. सगळं सागर संगीत पार पडेल. हे बघण्याचं काम तुझं आहे, कारण हा राजे शिर्केंच्या इब्रतीचाही प्रश्न आहे. हे तुझ्या लक्षात आलंच असेल. ईश्वरी म्हणते, हो आजी. आजी म्हणते, त्या सोहळ्यात कोणतीही बारकीशी सुद्धा चूक झालेली मी खपवून घेणार नाही. चुकलीस तर मी तुला कधीही माफ करणार नाही. तेव्हा नीट विचार करून आत्ताच सांग, जमणार आहे तुला? ईश्वरी हो असं म्हणते. ईश्वरी म्हणते, आजी, मी तुम्हाला वचन देते, हा सोहळा व्यवस्थित पार पडेल याची पूर्ण जबाबदारी माझी आणि माझ्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची जबाबदारी माझी. त्यानंतर आजी म्हणते, ठीक आहे, जा आता. ईश्वरी बाहेर येते आणि स्वतःशीच म्हणत असते, तुमच्या मनात जागा मिळवण्याची एवढी मोठी सुवर्ण संधी श्री दत्तकृपेनेच मिळाली आहे मला आजी. तुमच्या मनात जागा मिळवण्याची मी पूर्ण कोशिश करेन. त्यानंतर ईश्वरी किचनमध्ये काम करत असते. ईश्वरी म्हणत असते, देवा, उद्या तुझ्या पादुका घरात येणार आहेत. आता तरी सरांना चांगली बुद्धी दे देवा. एवढ्यातच तेथे अर्णब येतो. अर्णब म्हणतो, मी इंदोर, एवढ्या रात्री किचनमध्ये काय करतेस तू? ईश्वरी म्हणते, अहो, प्रसादाची तयारी नको का करायला? उद्याचा प्रसाद मी स्वतः करणार आहे. ईश्वरी म्हणत असते, उद्या सकाळी खूप धावपळ असेल ना? अर्णव म्हणतो, तू जेवढी बिझी आहेस ना, तेवढा तो देव पण बिझी नसेल. ईश्वरी म्हणत असते, मी जे पण करते ना ते मनापासून करते. अर्णव म्हणतो, मी सिंदोर, तू आपलं लग्न सुद्धा मनापासून मानतेस का? ईश्वरी म्हणते, आता नवरा मानलं म्हणजे लग्न पण मानलंच ना. त्यानंतर अर्णवला ईश्वरीचे शब्द आठवत असतात. अर्णव आणि ईश्वरीची पुन्हा नोकझोक सुरू असते. थोड्या वेळाने अर्णव तेथून निघून जातो. ईश्वरी म्हणत असते, देवा, तुझ्याकडे एकच मागणं आहे आत्ता. उद्या तुझ्या हाजेरीत तरी यांना माझ्या प्रेमाचा अहसास होऊ दे. त्यानंतर अर्णव शिर्केंशी बोलत असतो. हे ऐकून ईश्वरी म्हणते, शिर्के, रात्रीचं सुद्धा माझ्या नवऱ्याला एकटं सोडत नाही. आता या शिर्क्यांनाच चटका द्यायला पाहिजे. असं म्हणून ईश्वरी खूप रागवलेली असते. दुसऱ्या दिवशी सकाळी अंजली ईश्वरीला म्हणत असते, ईश्वरी, जे पालखी घेऊन येतील ना त्यांची पाद्यपूजा करायची, लक्षात ठेव. यावर ईश्वरी म्हणते, अहो, औक्षणाचं ताट तयारच आहे. त्यानंतर आजी तेथे येते. आजी विचारत असते, अंजली, झाली ना सगळी तयारी? अंजली हो असं म्हणते. पुढे आजी म्हणते, वल्लरी कुठे दिसत नाही आहे? आजी म्हणत असते, आकाश म्हणत असतो, हो, मला सुद्धा सकाळपासून कुठे दिसले नाही आहे मॉम. यावर आजी म्हणते, दिसले नाही आहे म्हणजे? घरात पालखी येणार आहे, माहीत नाही आहे का तिला? अशी कशी कुठे निघून गेली? फोन लावा तिला. पालखीच्या स्वागताला घरातली सून हजर नको का? ही वल्लरी म्हणजे नुसता कहर आहे. यावर अर्णव म्हणतो, रिलॅक्स, मी मामीला फोन करतो. इतक्यातच वल्लरी तेथे येते. मामा म्हणतो, अगं वल्लरी, होतीस कुठे एवढा वेळ? यावर वल्लरी म्हणते, अहो, सकाळी सकाळी काम होतं ना, ते करून आले. यावर आजी म्हणते, वल्लरी, आज सकाळी सकाळी तुला बाहेर जायचं होतं का? यावर वल्लरी म्हणते, आई, अहो, आले ना वेळेत. अहो, मी आवरूनच गेले होते बाहेर. यावर आजी म्हणते, घरात पालखी येणार म्हणजे जास्तीची कामं असतात, मग तू असायला नको का घरात? थोड्या वेळाने अंजली मध्ये पडते आणि म्हणते, आजी, आजी, आता नको ना, पालखी येईलच आता. अगं. पुढे आजी म्हणते, पालखीचं स्वागत नीट होईल याची प्रत्येकानेच काळजी घ्यायची आहे. थोड्या वेळाने राजे शिर्केंच्या घरी पालखी येते. राकेश इकडे वल्लरीला विचारत असतो, मामी, मी दिलेल्या पत्त्यावर गेला होतात ना, मिळाला का बॉक्स? यावर वल्लरी म्हणते, नाही हो जावई बापू, भलताच कुठला तरी बॉक्स दाखवला आणि हा घ्या तुमचा बॉक्स असं म्हटला. परंतु तुम्हीच सांगा, मी माझा बॉक्स ओळखणार नाही का? माझा बॉक्स नाही आहे त्या माणसाकडे. एवढ्यातच मामा वल्लरीला आवाज देत असतो. वल्लरी तेथून निघून जाते. राकेश इकडे म्हणत असतो, काल याला सगळं नीट सांगितलं होतं तरी सुद्धा कशी काय गडबड केली याने? त्यानंतर अंजली राकेशला आवाज देते आणि बाहेर बोलवून घेते. बाहेर पालखी आलेली असते. राकेश बाहेर येतो. राकेश म्हणत असतो, आली, माझी लॉटरी आली. सगळेजण पालखीला नमस्कार करत असतात. त्यानंतर श्री दत्तगुरूंच्या पादुकांना फुलं, हळदी कुंकू वाहून नमस्कार करत असतात. राकेश मात्र लांबूनच एकटक त्या पादुकांजवळ बघत असतो. घरातील वातावरण खूप मंगलमय झालेलं असतं. आजी म्हणत असते, आता त्यांच्या पायांची पूजा करा.
ईश्वरी त्या पालखी उचलणाऱ्या माणसांच्या पायाची पूजा करत असते. राकेश मात्र एकटक बघतच असतो. त्यानंतर पालखी घराच्या आत येते. सगळेजण खूप खुश झालेले असतात. सगळेजण हात जोडून दत्तगुरूंना नमस्कार करत असतात. ईश्वरी अर्णवला सुद्धा हात जोडायला सांगते. ईश्वरी मनातच म्हणत असते, दत्तगुरू महाराज, तुमचा आशीर्वाद घरातल्या सगळ्यांवर असू दे. आजींनी माझ्यावर दिलेली जबाबदारी मला नीट पार पाडता येऊ देत. दुसरीकडे अर्णव म्हणत असतो, देवा, ईश्वरीने जे काही मागितलंय ना ते तिला दे. राकेश इकडे म्हणत असतो, देवा, या पापी माणसाची सुद्धा किती काळजी आहे रे तुला. पैशांची एवढी भयंकर गरज असताना चकाकणारं सोनं चक्क घरी चालत आलं. असं म्हणत राकेशची नजर फक्त त्या पालखीच्या पादुकांवर असते. या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, ईश्वरी पूजेचे ताट घेऊन जात असते. एवढ्यातच ईश्वरीला पादुका गायब झालेल्या दिसतात. ईश्वरी जोरानेच ओरडते. वल्लरी म्हणत असते, सोन्याच्या पादुका बघून तुझेच डोळे तर फिरले नाहीत ना. यावर अर्णव म्हणतो, मला पूर्ण खात्री आहे हे काम माझ्या बायकोचं नाही आहे, पण चोर आणि त्याने चोरलेल्या सुवर्ण पादुका नक्कीच सापडणार. असं म्हणून अर्णव आणि ईश्वरी राकेश जवळ बघत असतात.